निर्दोष निर्मळ केलेला असतो. चैतन्याच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन हा कर्मयोगी, हा तपस्वी त्याचे जीवन जगत असतो. म्हणून त्याला प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूमध्ये समता, समानता, समभाव, समत्व बुद्धी झालेली असते अर्जुना. अशा कर्मयोगी तपस्वी मनुष्याच्या मागे शांती, आनंद, समाधान आणि आत्मज्ञान स्वतः लागलेले असतात. आनंद त्या कर्मयोगी मनुष्याच्या शोधात जातो. शांती आणि प्रसन्नता आणि आत्मज्ञान देखील अशा कर्मयोगी मनुष्याच्या शोधात असतात. पण तो मनुष्य त्याच्या आत्मानंदामध्ये, असा कर्मयोगी मनुष्य त्याच्या स्वानंदामध्ये रममाण झालेला असतो अर्जुना. अर्जुना, अशा कर्म